नमस्कार विद्यार्थी मंडळी. इयत्ता 11वीमध्ये आपण शास्त्र म्हणजे काय, शास्त्राचे 2 प्रकार आपण पाहिले. एक आहे नैसर्गिक शास्त्र आणि दुसरं आहे सामाजिक शास्त्र. यापैकी अर्थशास्त्र हे एक आपलं सामाजिक शास्त्र आहे. कारण ज्या शास्त्रामध्ये मानवी वर्तणुकीचा अभ्यास केला जातो, समूहाचा असा अभ्यास केला जातो, त्याला बंदिस्त अशा शाळेमध्ये आपण अभ्यास करता येत नाही. तर अशा या शास्त्राचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. तर आज आपण पाहणार आहोत सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्राचा परिचय. हे मी आज तुम्हाला सांगणार आहे. याबद्दल इयत्ता 11वीमध्ये जे आपण पाहिल्या होत्या अर्थशास्त्राच्या व्याख्या, याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. सूक्ष्म अर्थशास्त्राचा अभ्यास करण्यापूर्वी अर्थशास्त्र म्हणजे काय हे समजणे आवश्यक आहे. सुरुवातीला अगदी कौटिल्य यांनी आपल्या अर्थशास्त्र या ग्रंथामध्ये संपत्ती म्हणजे अर्थ म्हणजे संपत्ती व शास्त्र म्हणजे विज्ञान म्हणजे संपत्तीचे संपादन व व्यवस्थापन होय. अर्थशास्त्र हा त्यांचा व्यापक ग्रंथ आहे. त्यांनी त्यामध्ये आपली ही अर्थशास्त्राची व्याख्या लिहिली आहे. सनातनवादी अर्थशास्त्रज्ञ ॲडम स्मिथ यांनी आपल्या राष्ट्राची संपत्ती या पुस्तकामध्ये 1776मध्ये जी व्याख्या लिहिली आहे ती आहे, अर्थशास्त्र हे एक संपत्तीचे शास्त्र आहे. त्यानंतरनं प्राध्यापक अल्फ्रेड मार्शल यांनी नवसनातनवादी जे अर्थशास्त्रज्ञ आहे त्यांनी 1890मध्ये आपल्या अर्थशास्त्राची मूलतत्वे या ग्रंथात कल्याणकारी व्याख्या लिहिली. ती म्हणजे अर्थशास्त्र हे मानवी कल्याणाचा अभ्यास करणारे शास्त्र आहे. परंतु आधुनिक अशी सर्वमान्य असलेली व्याख्या ती म्हणजे लिओनेल रॉबिन्स, जे आधुनिक संप्रदायातील अर्थशास्त्रज्ञ आहेत. त्यांनी 1932मध्ये आपल्या अर्थशास्त्राचे स्वरूप व महत्त्व या पुस्तकात दुर्मिळतेवर आधारित व्याख्या लिहिली. ती म्हणजे अमर्यादित गरजा आणि मर्यादित परंतु दुर्मिळ उपयोगाची साधने यांचा मेळ घालताना मानवी वर्तनाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजेच अर्थशास्त्र होय. आपण पाहत असलेले जे शास्त्रज्ञ आहेत ते म्हणजे रॅग्नर फ्रिश यांनी आपल्या 1933मध्ये ओस्लो विद्यापीठातील नॉर्वेजियन अर्थशास्त्रज्ञ जे आहेत त्यांनी आपल्या 1933मध्ये अर्थशास्त्राच्या 2 शाखांमध्ये विभागणी केली आहे. ती म्हणजे स्थूल अर्थशास्त्र आणि समग्र अर्थशास्त्र. या अर्थशास्त्राच्या ज्या 2 शाखा आहेत त्यामध्ये सूक्ष्म अर्थशास्त्र हा ग्रीक शब्दामध्ये मायक्रोस या ग्रीक शब्दापासून आलेला शब्द आहे. या सूक्ष्म अर्थशास्त्राचा प्रथम अभ्यास केला तो म्हणजे सनातनवादी अर्थशास्त्रज्ञ ॲडम स्मिथ यांनी राष्ट्राची संपत्ती यामध्ये विशिष्ट वस्तू आणि उत्पादन घटकांच्या किमती कशा ठरतात याचे विवेचन त्यांनी केले. त्याचबरोबर डेव्हिड रिकार्डो जे.एस. मिल यांचाही आर्थिक विवेचनात सूक्ष्मलक्षी दृष्टिकोन आपल्याला आढळून येतो. त्यानंतर नवसनातनवादी अर्थशास्त्रज्ञ प्राध्यापक मार्शल यांनी 1890 साली अर्थशास्त्राची मूलतत्वे हा ग्रंथ लिहिला आणि यामध्ये त्यांनी अत्यंत श्रेष्ठ मोलाचे असे आपले विवेचन केलेले आहे आणि सूक्ष्मलक्षीय दृष्टिकोन आधारित असं हे पुस्तक अतिशय बहुमोल असं आपल्याला दिलं आहे. यामध्ये त्यांनी सीमांत तत्त्व याचा त्यांनी विचार केलेला आहे. त्याचबरोबर मार्शलांच्या बरोबरच पिगू, जे.आर. हिक्स, सॅम्युएल्सन, श्रीमती जॉन रॉबिन्सन, चेंबरलिन इत्यादी अन्य अर्थशास्त्रज्ञांनी या सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राच्या विकासात मोलाचे योगदान दिले आहे. त्यानंतरनं आपल्याला अर्थशास्त्राची शाखा बघायची आहे. ती म्हणजे स्थूल अर्थशास्त्र. स्थूल अर्थशास्त्र हा शब्द मॅक्रोस या ग्रीक शब्दापासून आलेला आहे. स्थूल अर्थशास्त्र याचा विचार करताना 16व्या व 17व्या शतकात व्यापारवादी विचारवंतांनी याचा विचार केलेला होता. त्यानंतर निसर्गवादी फ्रेंच विचारवंत यांनी सुद्धा याचा अभ्यास, राष्ट्रीय उत्पन्न आणि संपत्ती संकल्पनाचे विश्लेषण केलेले आहे.
त्यानंतर आपण पाहतो की सनातनवादी अर्थशास्त्रज्ञ प्राध्यापक ॲडम स्मिथ, प्राध्यापक रिकार्डो, प्राध्यापक जे एस मिल यांच्या सिद्धांतातही राष्ट्रीय उत्पन्नाचे एकूण वेतन, एकूण खंड व एकूण नफा यामध्ये होणारे विभाजन याची त्यांनी चर्चा केलेली आपल्याला दिसून येते. याच सनातनवादी अर्थशास्त्रज्ञांनंतरनं नवसनातनवादी अर्थशास्त्रज्ञ प्राध्यापक मार्शल आणि पिगो यांनीही समग्रलक्षी आर्थिक विचार याचा विचार मागे पडलेला दिसतो. पण त्यानंतरनं 1930च्या जागतिक महामंदीनंतरनं अर्थशास्त्रात जगात ज्याचा विचार यांनी केलेला आहे ते म्हणजे अर्थशास्त्रज्ञ जे आहेत ते म्हणजे लॉर्ड जॉन मेनॉर्ड केन्स यांच्या पैसा, व्याज व रोजगारविषयक सामान्य सिद्धांतामध्ये द जनरल थेअरी ऑफ एम्प्लॉयमेंट, इंटरेस्ट अँड मनी या पुस्तकामध्ये त्यांनी आर्थिक समस्यांचा अभ्यास समग्रलक्षी विश्लेषण पद्धतीने केला आहे. त्यामुळे समग्रलक्षी अर्थशास्त्र हे या कालावधीमध्ये लोकप्रिय झाले तसेच विकसित झालेले आपल्याला दिसून येते. त्यामुळे या समग्रलक्षी दृष्टिकोनाच्या विकासाचे श्रेय लॉर्ड केन्स यांनाच दिले जातं. त्यानंतर माल्थस, कार्ल मार्क्स, विक्सेल, वॉलरस, फिशर इत्यादी अर्थशास्त्रज्ञांनी सुद्धा अर्थशास्त्राचे योगदान मोलाचे केले आहेत. त्याचबरोबर केन्स नंतरनं हॅरॉड व डोमर यांनीसुद्धा आर्थिक वृद्धी व विकासाच्या सिद्धांताच्या स्पष्टीकरणासाठी समग्रलक्षी विश्लेषणाचा वापर केलेला आपल्याला दिसून येतो. यानंतर आपण पाहणार आहोत तो म्हणजे सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र. याचा अर्थ आपल्याला बघायचा आहे. सूक्ष्म म्हणजे लहान भाग किंवा लहान घटक. राष्ट्रीय अर्थव्यवस्थेतील ज्या लहानातील ज्या घटकांशी आहे यामध्ये आपण पाहत असतो की जसं वैयक्तिक मागणी आहे, वैयक्तिक पुरवठा आहे, वैयक्तिक बचत आहे, वैयक्तिक गुंतवणूक आहे, वैयक्तिक उपभोग आहे, वैयक्तिक एखादी उत्पादकता असेल, त्याचबरोबर उत्पादक पेढी असेल, विशिष्ट वस्तूची किंमत असेल, विशिष्ट वस्तूच्या घटकांची किंमत विशिष्ट घटकांची किंमत असेल, त्यांच्या वैयक्तिक आर्थिक क्रिया व वर्तनांचा यामध्ये विचार केला जातो. म्हणजे संपूर्ण जेव्हा अर्थव्यवस्था असेल त्याच्यातील लहानात लहान भाग किंवा हिस्सा त्यातील एकक घटकांचा सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रामध्ये अभ्यास केला जातो. सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राला आपण व्यष्टी अर्थशास्त्र असं म्हणतो, अंशलक्षी अर्थशास्त्रही असे म्हटलं जातं. सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रज्ञांची जी केनेथ बोल्डिंग यांची सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राची व्याख्या आहे यामध्ये विशिष्ट उत्पादन संस्था, विशिष्ट कुटुंब, वैयक्तिक किमती, वेतन, उत्पन्न, वैयक्तिक उद्योग आणि विशिष्ट वस्तूंचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र होय. पहा, केनेथ बोल्डिंग यांनी काय सांगितलेलं आहे ते आपण सिक्वेन्सली करू शकतो. ते म्हणजे विशिष्ट व्यक्ती, विशिष्ट कुटुंब, विशिष्ट उत्पादन संस्था, विशिष्ट उद्योग, वैयक्तिक किमती, वेतन, उत्पन्न यांचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र होय. त्यानंतरनं मॉरिस डॉब यांनी सांगितलेलं आहे की अर्थव्यवस्थेचे सूक्ष्मदर्शी अध्ययन म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र होय. म्हणजेच की लहानात लहान घटकांचा केला जाणारा अभ्यास. त्यानंतर ए.पी. लर्नर यांनी जी व्याख्या केलेली आहे यांनी असं सांगितले, सूक्ष्म अर्थशास्त्राद्वारे अर्थव्यवस्थेकडे जणू काही सूक्ष्मदर्शकाद्वारे पाहिले जाते. अर्थव्यवस्था रूपी शरीरातील लाखो पेशी म्हणजे व्यक्ती आणि कुटुंबे उपभोक्त्याच्या रूपाने आणि व्यक्ती व उत्पादन संस्था उत्पादकाच्या रूपाने अर्थव्यवस्थेच्या संचलनात कशा प्रकारे भूमिका पार पडतात हे अभ्यासण्यासाठी सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र या पेशीकडे जणू काही सूक्ष्मदर्शकातून पाहते. आता पहा, मी तुम्हाला इथं चार्ट काढलेला आहे. जशी आपली अर्थव्यवस्था रूपी जी काही शरीरातील पेशी आहे, म्हणजे आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये दोन आपल्याला महत्त्वाचे घटक दिसून येतात. एक आहे म्हणजे उपभोक्ता आणि दुसरा घटक आहे उत्पादक. उपभोक्ता म्हणजे उपभोग करणारा
व्यक्ती असे असंख्य उपभोक्ते आहेत. त्यामध्ये व्यक्ती आणि कुटुंब म्हणजे एका व्यक्तीचा अभ्यास, एका कुटुंबाचा अभ्यास, त्यावरून सर्व उपभोक्त्यांची आपल्याला माहिती सांगता येते. जर उत्पादकामध्ये सुद्धा एका व्यक्तीने केलेलं उत्पादन, एका उत्पादन संस्थेने केलेलं उत्पादन, यावरून आपल्या या अर्थव्यवस्थारूपी ज्या काही शरीरातील पेशी आहेत त्यांचा आपल्याला सूक्ष्मदर्शकातून काय करायचं आहे, अभ्यास करायचा आहे. त्यानंतरनं आपण दुसरं पाहिलं तर ज्याप्रमाणे सूक्ष्म अर्थशास्त्र पाहिलं त्याच पद्धतीने स्थूल अर्थशास्त्राचा अर्थ आपल्याला पाहिजे. स्थूल अर्थशास्त्र, स्थूल म्हणजे काय आहे, एकूण, समग्र, समस्त, सकल, राष्ट्रीय यासारख्या ज्या काही एकत्रीकरण ज्या अर्थव्यवस्थेतील या संपूर्ण घटकांचा केला जाणारा अभ्यास म्हणजे स्थूल अर्थशास्त्र होय. स्थूल अर्थशास्त्र संपूर्ण अर्थव्यवस्थेचे विश्लेषण करणारी अर्थशास्त्राची एक शाखा आहे. म्हणजे जसा एकूण रोजगार, राष्ट्रीय उत्पन्न, राष्ट्रीय उत्पादन, एकूण गुंतवणूक, एकूण उपभोग, एकूण बचत, सर्वसाधारण किंमत, व्याजदर पातळी, व्यापार चक्रातील चढउतार, व्यवसायातील चढउतार इत्यादी समग्र घटकांचा अभ्यास स्थूल अर्थशास्त्रामध्ये केला जातो. या स्थूल अर्थशास्त्राच्या व्याख्या ज्या आपल्याला पाहिजेत त्या एक आहे ते म्हणजे प्राध्यापक जे.एल. हॅन्सन यांनी असं सांगितलं आहे की स्थूल अर्थशास्त्र ही अर्थशास्त्राची अशी शाखा आहे की ज्यात एकूण रोजगार, एकूण बचत, एकूण गुंतवणूक, राष्ट्रीय उत्पन्न यासारख्या मोठ्या समुच्चयाचा व त्यांच्यातील परस्पर संबंधाचा विचार करण्यात येतो. आता पहा, यामध्ये स्थूल अर्थशास्त्रामध्ये आपण काय पाहिलं आहे, एकूण रोजगार, एकूण बचत, एकूण गुंतवणूक, राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे याच्यामध्ये समग्राचा अभ्यास केला जातो, एकूणाचा अभ्यास केला जातो आणि अर्थव्यवस्थेचा संपूर्ण अभ्यास केला जातो. दुसरी व्याख्या आहे प्राध्यापक कार्ल शॅपिरो यांच्यामते स्थूल अर्थशास्त्र अर्थव्यवस्थेच्या संपूर्ण कार्यपद्धतीशी संबंधित आहे. म्हणजे अर्थव्यवस्था कोणत्या पद्धतीने चालते, त्याची कार्यपद्धती कोणती याचा त्यांनी अभ्यास केलेला आहे. यानंतरनं पुढच्या लेक्चरला मी तुम्हाला सूक्ष्म अर्थशास्त्राचा व्याप्ती आणि अभ्यासविषय आणि स्थूल अर्थशास्त्राचा व्याप्तीविषय हे सांगणार आहे. विद्यार्थी मित्र, तुम्ही 200 पानी वही करायची आहे. त्यामध्ये आम्ही तुम्हाला स्वाध्याय देणार आहोत, ते तुम्ही त्यामध्ये लिहायचा आहे. तर थँक्यू, धन्यवाद.